Hello students and welcome to the Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5 चे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत, जे क्वेश्चन्स आपल्या बुकमध्ये स्टार मार्क्ड आहेत. तो असे क्वेश्चन्स आपल्या स्क्रीनवर ऑलरेडी आपण दाखवलेले आहेत. हे 3 क्वेश्चन्स आणि आपण याचं फुल सोल्युशन बघणार आहोत. तो प्रॉब्लेम सेट 5 चा एक पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसतील तर आधी जाऊन व्हिडिओ बघा, कारण त्याच्यामध्ये आपण हे प्रॉब्लेम सेट 5 चे ऑलमोस्ट 4 ते 5 क्वेश्चन सॉल्व केले आहेत आणि हा त्याचा सेकंड पार्ट असणार आहे. सो ह्या पार्टला आपण सुरू करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल 135 लाईक कबड्डी अँड द रिमेनिंग स्टुडंट डू नॉट लाईक द गेम. इफ वन स्टुडंट इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम ऑल द स्टुडंट्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड डझंट लाईक कबड्डी. एवढा मोठा क्वेश्चन वाचल्यावर तुम्हाला वाटेल की मॅम क्वेश्चन टफ असू शकतो, पण बिलकुल नाही. आता आपण या क्वेश्चनला एका सिंपल वेने सॉल्व करू. सगळ्यात आधी काय दिलंय की आउट ऑफ 200 स्टुडंट फ्रॉम द स्कूल 135 लाईक कबड्डी आणि रिमेनिंग डू नॉट लाईक द कबड्डी. म्हणजे टोटल आपल्याकडे किती स्टुडंट्स आहे? 200 आहे. जेव्हा टोटल येतं तेव्हा ते कशात लिहितो आपण? नेहमी एन ऑफ एस मध्ये. तो एन ऑफ एस ची व्हॅल्यू तर मिळाली की 200 स्टुडंट आपल्याकडे आहेत. आता किती लोकांना कबड्डी आवडते? 135. ते लिहून घेतलं की 135 लोकांना कबड्डी आवडते. 200 पैकी 135 लोकांना म्हणजे 200 पैकी 135 लोकांना कबड्डी आवडते. तर रिमेनिंग लोकांना कबड्डी आवडत नाही. आता रिमेनिंग किती उरले ते कसं फाइंड आउट करणार? गुड. सो 200 मायनस 135. जर 200 मधून आपण ज्या लोकांना कबड्डी आवडते त्यांना काढलं तर 65 असे लोक आहे ज्यांना कबड्डी आवडत नाही. सो इथपर्यंत कळलं काय केलं आपण फक्त हे फाइंड आउट केलं की किती लोकांना कबड्डी आवडत नाही. सो आन्सर आलं 65. फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट सिलेक्टेड डझंट लाईक कबड्डी. सो अशा लोकांची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे की ज्यांना कबड्डी आवडत नाही. सो एन ऑफ ए काय येणार मग? 135 येईल की 65 येणार? गुड, 65. सो एन ऑफ ए ची व्हॅल्यू आली 65. आणि प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट केलं आपण 65 डिवाइड बाय जर 200 केलं तर आन्सर येतं 13 डिवाइड बाय 40. सो 13 डिवाइड बाय 40 आन्सर कसं आलं? सगळ्यात आधी मी याला 5 ने डिवाइड केलं. सो जेव्हा मी याला 5 ने डिवाइड केलं तर आन्सर आलं 13 बाय 40. सो दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. म्हणजे आपल्याला इथं कुठली प्रोबॅबिलिटी मिळाली? असे स्टुडंट्स ज्यांना कबड्डी आवडत नाही. कळाला हा प्रॉब्लेम किती सिंपल होता? आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. सो हा प्रॉब्लेम आपल्या बुकमध्ये स्टार मार्क्ड आहे, म्हणजे हे प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आणि थोडे टफ असतात. सो आता हा टफ प्रॉब्लेम आपण कसा इझिली सॉल्व करायचं ते बघूयात. प्रॉब्लेम काय? 2 digit number is to be formed from the digit 0, 1, 2, 3, 4. Repetition of 2 digit is allowed. Find the probability that number so formed is a prime number, multiple of 4, multiple of 11. Right? आता हे नंबर ह्या एक्झाम्पलमध्ये दिलं काय होतं की आपल्याकडे डिजिट्स आहेत. कुठले? 0, 1, 2, 3 आणि 4. आणि आपल्याला 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. सो सगळ्यात आधी मी 0 घेणार. 2 डिजिट नंबर कसा फॉर्म करते हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला एकदा ही कन्सेप्ट कळाली तर असे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. सो आधी बघा आपल्याला नंबर दिलेला आहे 0. सो मी 0 सोबत 0शीच कनेक्ट करेल म्हणून हा एक नंबर आला. सेकंड मी 0चं 1 सोबत कनेक्ट करेल, हा दुसरा नंबर मिळाला. 0 आणि 2 दिस इज द थर्ड नंबर. 0 आणि 3 ही फोर्थ पेअर आली आपली. आणि लास्टमध्ये 0 आणि 4
सॉरी 0 आणि 2 आपण मिस केलं इथं, म्हणून तो मी लिहून घेतला. तो 0 0 0 1 0 2 0 3 आणि 0 4. गुड. सो एसमध्ये आपण या सगळ्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या. 0चं कॉम्बिनेशन तर झालं. आता पुढचं कॉम्बिनेशन कोणाचं करणार आपण? 1चं. सो 1 आणि 0 हे फर्स्ट कॉम्बिनेशन मिळालं. सेकंड कॉम्बिनेशन 1चं 1 सोबत. सिक्वेन्स वाईज कॉम्बिनेशन करायचं म्हणजे कुठलाही नंबर मिस होत नाही. 1चं कॉम्बिनेशन नेक्स्ट करणार 2 सोबत. त्याच्या पुढं कुठला नंबर आहे? 3 आणि लास्ट नंबर आहे 4. तो 1चं हे सगळे कॉम्बिनेशन एसमध्ये लिहून घेतले. पुढचा नंबर कुठला घेणार आपण? 2. सो आता मी डायरेक्टली सांगते 2 0 2 1 2 2 2 3 आणि 2 4. हे सगळे नंबर्स आपल्या 2च्या कॉम्बिनेशनमध्ये मिळाले. सेम स्टार्ट विथ द 3. सो 3मध्ये आपल्याला मिळाले 3 0 3 1 3 2 3 3 आणि 3 4. लास्ट रूटला कुठला आपला नंबर? 4. सो अगेन 4साठी पण 4 0 4 1 4 2 4 3 आणि 4 4. हा कळाला आपला सॅम्पल स्पेस. आता हा प्रॉब्लेम का एवढा इम्पॉर्टंट होता ते लक्ष दे. सगळ्यात आधी सांगितलंय की आपल्याला 2 डिजिट नंबर पाहिजे. 0 0 हा 2 डिजिट नंबर आहे? नाही. आपण कधी असं लिहितो का 0 0? तो 1 डिजिट नंबर आहे. 0 1 हा 1 डिजिट नंबर आहे. 0 2 0 3 आणि 0 4 हे सगळे 1 डिजिट नंबर आहे. पुढं त्यांनी सांगितलंय की रिपीटेशन ऑफ डिजिट अलाउड, म्हणजे जे आपण 1 1 2 2 3 3 आणि 4 4 घेतलंय ते अलाउड आहे, म्हणजे याला कट करायची गरज नाही. सो आपलं नवीन सॅम्पल स्पेस काय बनणार? एस इक्वल टू 1 0 टू 1 4 पर्यंतचे व्हॅल्यूज, 2 0 टू 2 4 3 0 टू 3 4 4 0 टू 4 4 हे व्हॅल्यूज आपण आले एसमध्ये. जर काउंट केलं तर एन ऑफ एस इक्वल टू येतं 20. सो जो आपलं सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस फाइंड आउट केलं. पुढचे स्टेप्स काय असतात मग? इव्हेंटच्या सॅम्पल स्पेस आणि इव्हेंटमध्ये किती सॅम्पल पॉईंट आहे हे काढायचं. इव्हेंट पहिला दिला आहे की असा नंबर शोधा जो प्राईम नंबर आहे. परत प्राईम नंबर म्हणजे काय? तर प्राईम नंबर म्हणजे असा नंबर ज्याला फक्त 1ने डिवाइड जातं आणि त्या नंबरने स्वतः, म्हणजे जर मी समजा 3 घेतलं तर 3 या नंबरला 1ने डिवाइड होतं आणि 3ने स्वतःने डिवाइड होतं. बाकी याच्या व्यतिरिक्त कुठल्याच नंबरने 3 डिवाइड होत नाही. सो 3 हा प्राईम नंबर आहे. तसं याच्यामध्ये चूज केलं तर आपल्याला 10 नाही येणार. सो आधी जे इवन नंबर आहे ते आपण काढून घेऊ. का? कारण इवन नंबरला 2ने तर डिवाइड होतंच, म्हणून सगळे इवन नंबर्स आपण कट केले. सो हा सगळ्यात मोठा पार्ट आहे जो आपण काढून घेतला. आता 11ला कुठल्या नंबर्सने डिवाइड होतं लक्षात घ्या. 11ला 1ने तर होणारच आहे, 2ने होतं नाही, 3ने होत नाही, 4ने होत नाही. म्हणजे 11 हा असा नंबर आहे ज्याला फक्त 1ने आणि त्या नंबरनेच डिवाइड होतं. 13ला पण सेम. 21 बघा, 21ला अजून कशाने डिवाइड होतं का? येस, कशाने? 7ने डिवाइड होतं. 21ला 3ने पण डिवाइड होतं, तर हा नंबर नाही येणार. 23 प्राईम नंबर आहे. 31 प्राईम नंबर आहे. 33ला पण 11ने डिवाइड होतं, तर हा येणार नाही. 41 प्राईम नंबर आहे. 43 प्राईम नंबर आहे. जेवढे आपण मार्क केले ते आपण इव्हेंट ए मध्ये लिहून घेतले. जर काउंट केलं आपण तर एन ऑफ ए आला 6 आणि याच्यावरून आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकतो, विच इज इक्वल टू 6/20. सो 6/20 म्हणजेच काय? आपण याला 2ने जर डिवाइड केलं तर आन्सर येतं 2 3 जा 6 आणि 2 10 जा 20. सो 3/10 आन्सर आलं, राईट. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आली आपले? 3/10.
सेकंड इव्हेंट दिला होता की असे नंबर शोधायचे जे मल्टिपल ऑफ 4 असतील. सो स्टार्ट करा 10 पासून. 10 ला 4 ने डिवाइड जातो? नाही. 11 ला? नो. 12 ला? यस. सो हा फर्स्ट नंबर आहे जो मल्टिपल ऑफ 4 आहे. 13 ला डिवाइड जातो? नाही. 14? नो. 20? यस. तो अशा प्रकारे प्रत्येक नंबर बघा आणि असे कुठले कुठले नंबर्स आहे ज्याला 4 ने डिवाइड होतं ते येतील मल्टिपल ऑफ 4 मध्ये, जे आपल्या स्क्रीनवर आपण लिहिले. तो टोटल नंबर ऑफ टोटल आपण जर सॅम्पल स्पेस बघितलं तर किती आहे हे? नंबर ऑफ बी इक्वल टू येणार 6. 6 सॅम्पल पॉईंट्स आहे जे मल्टिपल ऑफ 4 आहेत. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट केली. अगेन 6/20 याला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 3/10. सॉरी, इथं 2 लिहिलेलं आहे बट आन्सर शुड बी 3/10. करेक्ट? समजलं आपण सेकंड इव्हेंटसाठी कशी प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली. आता ह्याच प्रॉब्लेमचा थर्ड इव्हेंट दिलेला होता मल्टिपल ऑफ 11. असा नंबर शोधा जो 11चा मल्टिपल असेल. परत स्टार्ट करू. 10 नाहीये, 11 आहे. यस. सो 11 ला मार्क करून घेतलं. सिम्पल. 22 येईल. नेक्स्ट 33 येणार. नेक्स्ट 44 येणार. आता मी हे डायरेक्टली कसं फाइंड आउट केलं तर मी 11चा टेबल म्हटलं. 11 1 जा 11, 11 2 जा 22, 11 3 जा 33 आणि 11 4 जा 44. तो हे असे 4 नंबर्स आहे ज्याला 11 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे मल्टिपल ऑफ 11 हे नंबर्स आहेत. तो ते आपण इव्हेंट सी मध्ये लिहिले. एन ऑफ सी इक्वल टू आलं 4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सी इक्वल टू आलं 4 डिवाइड बाय 20. सो 4 1 जा 4 आणि 4 5 जा 20. सो लास्ट आपला आन्सर काय आलं आहे? 1 डिवाइड बाय 5. तो आपण जो क्वेश्चन नंबर 15 बघितला प्रॉब्लेम सेटचा, तो मी थोडा तुम्हाला ट्रिकी वाटू शकतो, कारण याच्यात आपल्याला काय फाइंड आउट करायचे होते की 2 डिजिट्स नंबर विथ रिपिटेशन ही गोष्ट होती. आणि त्यांनी 3 वेगवेगळे इव्हेंट्स दिले होते आणि त्या 3 इव्हेंट्सची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची होती, जी आपण मोस्टली खूप इझी मेथडने केली आहे. पण तुम्हाला थोडं कन्फ्युजन असेल तर परत हा व्हिडिओ तुम्ही रिपीट करून बघू शकता. सेकंड टाइम बघितल्यावर आय डोंट थिंक सो की तुम्हाला काही डिफिकल्टी येईल. सो ह्या व्हिडिओचा आपण एक लास्ट क्वेश्चन बघणार आहोत आणि हा क्वेश्चन सुद्धा स्टार मार्क क्वेश्चन आहे, म्हणजे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. सो क्वेश्चनला सुरू करू. अ फेसेस ऑफ डाय बियर नंबर 0 1 2 3 4 5. इफ डाय इज रोल्ड ट्वाइस then find the probability that the product of digit on upper face is 0. सो याच्यात काय सांगितलंय त्यांनी की 2 डाईस आर रोल्ड, बट जर तुम्ही 2 डाईस रोल जे आपण आधी बघतो तसंच्या तसं सॅम्पल स्पेस लिहिलं तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. कारण यांनी सांगितलं काय की आम्ही जो डाय बनवला आहे त्याचे नंबर 0 पासून सुरुवात होत आहे. 0 1 2 3 4 आणि 5. आणि आपण जो डाय घेतो त्याचा नंबर आपण कसा सुरुवात करायचो? 1 2 3 4 5 आणि 6. तो हा सगळ्यात मोठा डिफरन्स या क्वेश्चनमध्ये दिला आहे. तो आपण काय करायचो? 1,1 त्यानंतर 1,2 1,3 हे कॉम्बिनेशन्स लिहिले, बरोबर. पण इथं तसं चालणार नाही. इथं आपल्याला काय करावं लागेल? 0 पासून सुरुवात करावी लागेल. सो मी स्क्रीनवर जे लिहिलं आहे ते काय केलं मी? 0 घेतला आणि 0,0 फर्स्ट कॉम्बिनेशन, 0,1 सेकंड, 0,2 थर्ड, असं करत करत मी 0,5 हे कॉम्बिनेशन लिहिलं. नेक्स्ट कुठला नंबर येणार? 1. सो मी 1,0 1,1 1,2 1,3 1,4 आणि 1,5 हे सेकंड कॉम्बिनेशन 1 साठी केलंय. सेम कॉम्बिनेशन 2 3 4 आणि 5 साठी आपण लिहून घेऊ. गुड. कळालं सॅम्पल स्पेस कसं फाइंड आउट केलं. आता या सॅम्पल स्पेसमध्ये किती सॅम्पल पॉईंट आहे ते जर काउंट केले आपण तर एन ऑफ एस इक्वल टू येणार 36.
सो जेव्हा आपण 2 डाईस रोल करतो विथ त्यांनी दिलेले नंबर्स 0 to 5, तेव्हा आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इक्वल टू 36 मिळालं. आता याच्यात विचारलं काय होतं, आपल्याला फाइंड आउट करायची होती की प्रोबॅबिलिटी कोणाची, जिथं प्रोडक्ट ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज 0 असेल. सो जर हे 2 नंबरला आपण मल्टिप्लाय केलं, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लाय, तर त्याची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. सो सुरू करू आपण. 0 मल्टिप्लाय 0, 0 येतं. गुड. 0 मल्टिप्लाय 1, 0. 0 मल्टिप्लाय 2, 0ने प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे. सेम अजून बघू आपण 0 कुठं कुठं आहे. हे सगळे नंबर्स आपण जर मल्टिप्लाय केले तर आपल्याला आन्सर मिळतं 0. अजून कुठला एखादा नंबर आहे का ज्याला मल्टिप्लाय केल्यावर 0 मिळणार आहे? नाही. सो आत्ता जे मी टिकमार्क केले आहे हे सगळे सॅम्पल पॉईंट्स आपल्या इव्हेंट ए मध्ये येतील. सो आपण पहिले फर्स्ट हे रो मधले सगळे घेतले आणि रिमेनिंग जे मी टिकमार्क केले होते 1,0, 2,0, 3,0, 4,0 आणि 5,0 ते पण आपण या इव्हेंटच्या सॅम्पल स्पेसमध्ये लिहिले. काउंट केले तर एन ऑफ ए इक्वल टू येणार 11. फाइंड आउट करायची आपल्याला प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे? 11. एन ऑफ एस किती आहे? 36. सो आता याच्या पुढे आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू आली 11 डिवाइड बाय 36. गुड. हा प्रॉब्लेम तुम्हाला कळाला. सो इथं आपण डिक्लेअर करतोय की चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटीचे सगळ्या टाईप्सचे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केले आहेत आणि आज हा जो लास्ट व्हिडिओ होता ज्याच्यात आपण प्रॉब्लेम सेट 5 पूर्ण कम्प्लीट सोल्युशन पाहिलेलं आहे. जर तुम्हाला कुठला एखादा एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करायचं असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात की हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे किंवा याचा आन्सर पाहिजे आहे. आणि जर तुम्हाला हे सगळे फुल नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात.